इस्रायल आणि इराणमध्ये येत्या 12 तासांमध्ये संपूर्ण युद्धविराम करण्यासाठी सहमती झाली आहे असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा इराणनं फेटाळला आहे. तर इस्रायलनं ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांनी युद्धबंदी सहमतीचा दावा करत युद्धबंदी टप्प्याटप्प्यानं लागू केली जाईल असं सांगितलं. पहिल्यांदा सुमारे 6 तासात जेव्हा इस्रायल आणि इराण त्यांच्या सुरू असलेल्या शेवटच्या लष्करी मोहिमा पूर्ण करतील त्या टप्प्यावर युद्ध समाप्त झाल्याचं मानलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. अधिकृतपणे इराणनं युद्धबंदी सुरू करेल त्यानंतर 12व्या तासाला इस्रायल युद्धबंदी सुरू करेल आणि 24व्या तासाला 12 दिवसांच्या युद्धाच्या अधिकृत समाप्तीचं जगाकडून स्वागत केलं जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. प्रत्येक युद्धविरामादरम्यान दुसरी बाजू शांत असेल अशा आशा त्यांनी व्यक्त केली. जसं ठरवलं आहे तसं सर्व सुरळीत होत जाईल असं गृहीत धरून इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांचं त्यांच्याकडे असलेली सहनशक्ती, धैर्य आणि बुद्धिमत्ता याबद्दल अभिनंदन करू इच्छितो असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. हे युद्ध वर्षानुवर्ष चालू शकलं असतं आणि संपूर्ण पश्चिम आशिया नष्ट करू शकलं असतं, मात्र तसं झालं नाही आणि कधी होणारही नाही असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.